देव बऱ्याच लोकांना मिळत आहे मायकोडी मुलं आहे कोणी आहे का घरी कोणी नाही तुमच्या वेळ गावाने कोणाला मुलं आहे का प्रत्येक लोकांना भेव आहे कामाने घरं जाण्यासाठी जातील का काय विचार आहे सध्या या प्रकार तुम्हाला महाराजांनी परत केलं परत केल्यानंतर समोरच्या सर्व शिवाजी महाराजांना वाटलं की आपण त्याच्या घरी पासून नादाने गरिबी आहे म्हणून आपण त्याला धन दिलं त्याने आपल्याला वापस केलं आपण तुकाराम महाराजची परिस्थिती पाहायला जाऊया निघाले तुकाराम महाराजची परिस्थिती पाहिली आता तुकाराम महाराजची परिस्थिती पाहायला निघाले तुकाराम महाराज भंडारा बनला आले सर्व सैन्याचे रामराम कोणी बी आले म्हणजे आम्ही तुमची परिस्थिती पाहायला आलो तुम्ही आमचं धन वापस केलं म्हणून तुम्ही किती श्रीमंत तुमचा किती वाळा किती काय कारभार आहे म्हणजे म्हणून नंतर पहा पहिले अतिथी लोकांना म्हणजे जेवण केलं का नाही विचारलं आपल्या घरी जे माणूस येतो ना कोणी त्याला विचारला की जेवण कधी केलं होतं सकाळी केलं का नाही केलं अतिथी देव हो देवासारखा माणूस असा एक नियम आहे म्हणून तुकाराम महाराजांनी अतिथी देव तुम्ही अतिथी पाहूया बाकी आमचं धन नंतर आमचा विचार करा पण तुमच्या आत्म्याचा विचार आम्हाला जेवण काही केलं का नाही नाही मग मी जेवण करून घ्या मग नंतर मला पाहिलं जेवण कुठं करावी तर भंडारा त्याची काही चिंता करू नका देवाचं ध्यान केलं सुंदर ते ध्यान उभा
हा माणसाला शत्रू आहे. हे माणसाला खतमच करून टाकतो. बरेच लोक विमानाला खातात, माहीत कळत नाही, पण तो अहंकार तसा. पुजारी काय म्हणतात, पुजारी रोज पूजा करत होता मंदिरातून नित्य नेवाला गंग घेऊन आंघोळ करून जाणं घेऊन गमन घेऊन जात होता. गेलेले लोक त्याला वाढ सकाळी उठून 4 वाजता पुजारी अंगात काही नाही जाणून घालून येतो, आंघोळ करून येतो, पूजा करतो, चांगला त्याला अभिमान होऊन गेला. अरे म्हणजे या घरीचेच लोक मोठेपणा देतात. आज म्हणजे गावात यात्रा आहे, या यात्रेच्या वेळी घेऊन आपल्याला किती लोक मोठेपणा देतील, कारण ते वेळी सोडून दिली यात्रेची वेळी सारे लोक त्याला बोलू लागले. मोठेपणा त्याला टाईम होऊन गेला, पुढे त्याला माहीत असतं. तो एका हॉटेलवाल्या नावाचा म्हणजे बाबा पाणी घेऊन घेता का? हो. त्या हॉटेलवाल्या मुलाच्या आई नावा दिला आतून. अरे म्हणजे बाबा हे साधू संत आहे, यायला पाणी काय पाच यायला लस्सी काहीतरी हे येत नाही कोणाकडे, यायला दिल्यानं आपल्याला तिकडे पुण्य लागतं, देवाचं भजन करत असतात. बरं त्या मुलाला काय केलं, गळवा भरून बघितली लस्सी आली आणि त्या पूजेला दिली. त्यांनी प्यायला सुरुवात केली. तेवढ्यात आई म्हणते बाबा लस्सी कशातली दिली तर म्हणजे बकेट घेतली. अरे म्हणजे त्या बकेटीत रात्री उंदीर पडला होता. या पुजाऱ्याने ऐकलं पडलेली लस्सी त्या पुजाऱ्याने तो गळवाच्या गळवा तगडावर पडला, त्याला डोंगा पडला. आई म्हणजे या गोवाला म्हणजे आपला गळवा म्हणजे चपून टाकला आता संडास मी काय नाही. तुझी आई म्हणजे डब्बाई संडासचा सुधारणा बाबा आणि मामूने पडलेली लसी पिण्यात आलो. कशामुळं मला अभिमान झाला, मी हिंदून राहिलो. 12 वर्षाचा पूजा राहिली आणि ते हिंदून राहिलो म्हणे. म्हणून अभिमान उत्कल आदमी मही भला मेरा भला तुझे सोच अपने मध्य में किसी का मंदिर में चला. रावण से की जिंदगी मुंडी जमीन में घुस गई, जिंदगी का नाश होगा, जिंदगी खराब याकरता कशामुळं अभिमान. म्हणून जीवनामध्ये अहंकार या विद्वानाच्या पुराणिकाच्या आश्रया सत्ताधारी महंत कोणी यांना अस्तित्व नम्र सदाचे वेदास्तो बसतो त्यांच्या घरी भाविकांच्या एका माणसाने विचार केला की एकनाथ महाराजांना आणून द्या, तुम्हाला पैसे कुठे घेईल. एका भावाला उचलला गेलं, मी आणतो म्हणे उचलला गेला. 100 पानाचे विळे केले आणि पान चावता परत एकनाथ महाराजच्या अंगात पानाचा पीक फुटून टाकला. 100 पानाचे विळे केले दरवाजा पानाचा पीक टाकल्याबरोबर एकदा महाराज वापस जायचं गोदावरीवर देवाच्या दारी भाग समोर हरिपाठ करतो. 100 पानाची विळे जाऊन त्यानंतर एकनाथ महाराज शब्द बोलले. तो खाली उतरला, पान खाऊन फुटला आणि म्हणे बाबा एवढे मी तुमच्या अंगात अपराध केले, पान खाऊन वेळेचे पानाचा पीक टाकला पण तुम्ही म्हणे काही बोलले नाही. अरे म्हणे बाबा तू किती उपकार केले, तू माझ्या अंगात 100 पान खाऊन फुटला म्हणून मी 100 आंघोळी झाल्या आणि 100 हरिपाठ झाले. माझे तुझे काय उपकार म्हणून तुला काय बक्षीस एवढी पद्धत त्यामुळे घरी तुला सरायला आलो. घरी आल्यानंतर त्याला दरवाज्यात आपला जोळा गाव आणि जोळा घालून अंतर केला. पत्नीला सांगितलं म्हणजे देवभान भक्त आहे, याला जोळा घालून भक्तिमान तरी राग नाही आला. देव त्याच्या घरी कामाला गेले. अभिनव